रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ। सध्या पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे आणि आता श्रावणातील बघता बघता चौथा श्रावणी सोमवार देखील आलेला आहे। यंदा 2025 मध्ये आपल्याला 4 श्रावणी सोमवार मिळणार आहेत आणि चौथ्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवामूठ ही जव किंवा जवसाची व्हायची आहे। चौथा श्रावणी सोमवार हा 18 ऑगस्ट 2025 या दिवशी आलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चौथ्या श्रावणी सोमवारी शिवपूजन कसे करावे, शिवामूठ कोणती अर्पण करावी, किती वेळा वाहावी अशी आणि कधी वाहावी, तसेच पूजा, मंत्र, उपवास अशी संपूर्ण माहिती देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाला प्रिय असलेलं धान्य हे शिवलिंगावरती अर्पण केलं जातं। यालाच आपण शिवामूठ असं देखील म्हणतो। प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेवाला वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचं महत्त्व हे अत्यंत वेगवेगळं आहे। त्यामुळे तुम्हाला जर मंदिरामध्ये जाऊन शिवामूठ अर्पण करणं शक्य असेल तर तुम्ही नक्कीच मंदिरामध्ये जाऊन शिवामूठ अर्पण करू शकता। नसेल तर मात्र आपल्या घरामध्ये जे शिवलिंग असतं तर त्याची सुद्धा विधिवत पूजा करून त्यावरती सुद्धा तुम्ही शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करू शकता। काही स्त्रिया लग्न झाल्यावरती पहिली 5 वर्षे शिवामूठीचं व्रत करतात किंवा जसं की जरी करायचं नसेल तर तुम्ही प्रत्येक सोमवारी श्रावणातील प्रत्येक सोमवारी सुद्धा महादेवावरती प्रत्येक वर्षी शिवामूठ वाहू शकता। श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या 5 सोमवारी 5 प्रकारचं धान्य हे भगवान शिवांना अर्पण केलं जातं। परंतु शिवामूठ अर्पण करण्यापूर्वी आपल्याला मंदिरामध्ये जाऊन आधी विधिवत अशी पूजा करायची आहे। शिवपूजन करायचं आहे म्हणजे अभिषेक करायचा आहे किंवा महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत किंवा तुम्ही दुधाचा अभिषेक करू शकता। पांढरी फुले, बेलाची पाने, दोत्र्याचं फळ, दोत्र्याचं फूल असं सर्व अर्पण करून मनोभावे भगवान महादेवांची पूजा करायची आहे आणि मग त्यानंतरच आपल्याला शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायचे। तुम्ही जर घरी शिवामूठ वाहणार असाल तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये सर्वात आधी घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे। त्यानंतर शक्य असेल तर पांढरे वस्त्र या दिवशी परिधान करायचं आहे। मग आपण रोजची देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे। ज्यांना श्रावण महिन्यामध्ये एखादा श्रावणी सोमवार जर मिळाला नाही तर त्यांनी देखील काहीही हरकत नाही। ज्यांना काही जमलं नाही तर त्या सेवा तुम्ही या श्रावणी सोमवारी करू शकता। ज्यांना रुद्राभिषेक जमला नाही त्यांनी यावेळी रुद्राभिषेक करावा किंवा ज्यांना कोणतेही मंत्र जाप किंवा सेवा करायची आहे तर त्यांनी या सोमवारी करावी। तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल म्हणून तुमचा एखादा श्रावणी सोमवार जर बुडलेला असेल तरी देखील तुम्ही या श्रावणी सोमवारी तुमच्या सर्व सेवा करू शकता। कारण की आपण सुतकामध्ये किंवा मासिक धर्मामध्ये आपण जे उपवास आहे तर तो करत असतो, त्यामुळे आपलं श्रावणी सोमवारचं व्रत जे आहे तर ते पूर्ण होत असतं। श्रावणी सोमवारचं व्रत हे आपण 10 वर्ष 5 वर्ष करू शकतो किंवा काही जण कायमच करतात। तर बरेच जण आमच्याकडे देखील कायमच श्रावणी सोमवारचं व्रत जे आहे उपवास आहे तर तो केला जातो। शिवामुठीचं जे व्रत आहे तर ते 5 वर्ष केलं जातं, त्यानंतर त्याचं उद्यापन केलं जातं। काही जण कायमस्वरूपी शिवामुठीचं व्रत जे आहे तर ते इच्छापूर्तीसाठी करत असतात। तुम्ही जर यावर्षी जर श्रावणी सोमवारचा शिवामुठीचं व्रत केलं असेल तर शेवटच्या श्रावणी सोमवारी आपल्याला यथाशक्ती दान करायचं आहे। गरजूंना तुम्ही अन्नदान करू शकता किंवा आपल्या घरातील धान्य जे आहे तर ते दान करू शकता, वस्त्र दान करू शकता किंवा 5 किंवा 7 सुवासिनींना घरामध्ये बोलून त्यांचा मानपान करू शकता, ओटी भरू शकता। त्या सुवासिनींना तुम्ही काही गोडाचं खायला द्यायचं आहे, हळदी कुंकू करायचं आहे, त्यांना एखादी भेटवस्तू द्यायचं आहे किंवा तुम्ही ब्लाउज पीस, बांगड्या अशा काही सौभाग्य वस्तू असतात तर त्या वस्तू तुम्ही दान केल्या तरी सुद्धा चालेल। अशा प्रकारे श्रावणी सोमवारच्या शिवामुठीच्या व्रताचं तुम्हाला जे काही आहे तर ते उद्यापन करायचं आहे। तर यथाशक्ती तुम्हाला जे काही शक्य आहे तर ते ध्यान करावं, त्यामुळे तुमचं शिवामुठीचं व्रत जे आहे तर ते पूर्ण होतं। शिवामुठीची धारणाच ती आहे की शिवलिंगावरती आपण जे काही थोडंसं धान्य आपल्या घरून जे अर्पण करतो म्हणजे आपल्याकडून तेवढंसं दान होत असतं। सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर देवपूजा केल्यानंतर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे। शिवलिंगाची पूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता, प्रदोष काळामध्ये केली तरी सुद्धा चालेल। ज्यांना सकाळी शक्य नाही त्यांनी संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करावा। सर्वात आधी आपण जिथे पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करायची, तिथे पाठ किंवा चौरंग मांडायचा, त्यावरती आपल्याला पहिल्यांदा पांढरं वस्त्र अंतरायचं आहे, त्यानंतर दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे, दिव्याची देखील पूजा करायची, हळदी कुंकू अक्षता वाहून त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची। गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती देखील पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे। ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे। गणपतीची पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे। शिवलिंगावरती तुम्हाला कोणत्याही वस्तू अर्पण करणं शक्य नसेल तर शिवलिंगावरती फक्त आपण एक तांब्या भरून जर पाणी अर्पण केलं
तरी देखील आपल्याला पूजेचं संपूर्ण फळ मिळत असतं, कारण की भगवान शिवशंकर हे भोले बाबा आहेत आणि आपण मनापासून जी काही शिवपिंडीवरती अर्पण करतो तर त्याचं आपल्याला पूर्ण फळ जे आहे तर ते मिळत असतं। तुम्ही शिवलिंगावरती तांब्याभर पाणी अर्पण ठेवा। तुम्ही कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने या दिवशी शिवलिंगावरती अभिषेक हा नक्की करा। ज्यांना इतर कोणत्याही श्रावणी सोमवारी जर शिवलिंगावरती अभिषेक करणं शक्य झालं नसेल तर त्यांनी या दिवशी शिवलिंगावरती अभिषेक हे नक्की करावं। त्यानंतर भगवान शिवांना आवडणारी जी काही फळे आहेत, फुले आहेत, तर ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपण अर्पण करायच्या आहेत। भगवान शिवांना तुम्ही चंदनाने देखील अभिषेक करू शकता। भगवान शिवांना परत भस्म चंदन लावून घ्यायचं आहे। पांढरी फुले अर्पण करायची आहे। धोत्र्याचं फूल तुम्ही अर्पण करू शकता। बेलाची पानं अर्पण करायची आहेत। महादेवांना देवांचा देव म्हटलं जातं। शिव महादेवांची आराधना केल्याने जीवन आनंदी राहतं। भगवान शिवशंकरांना महादेव अशी अनेक नावे आहेत। त्यांचं एक नाव भोलेनाथ देखील आहे, कारण की शिव हे कोमल हृदयाचा आणि करुणा असलेला देव आहे। म्हणूनच असे म्हणतात की भगवान शिव भक्तांची खरी भक्ती पाहूनच आशीर्वाद देतात। त्यामुळे तुमच्याकडे जर एखादी गोष्ट नसेल तरी देखील तुम्हाला काही देखील चिंता करायची नाही। मनापासून तुम्ही जे काही अर्पण कराल तर त्याचं पूर्ण फळ हे तुम्हाला मिळत आहे। शास्त्रानुसार शिवलिंगावरती कलशातून पाणी टपकण्याचं रहस्य समुद्र मंथनाशी संबंधित आहे। महादेवाने समुद्र मंथनाच्या वेळी विष प्राशन केल्यावर त्यांचे डोके व घसा गरम झाल्याचे सांगितले जाते। त्यानंतर महादेवांना थंड करण्यासाठी त्यांच्यावर पाणी टाकण्यात आले, त्यामुळे महादेवांना थोडा आराम मिळाला। तेव्हापासून महादेवांना जलाभिषेक खूप आवडू लागला। त्यामुळे शिवलिंगावरती जलाभिषेक करणं खूप शुभ मानलं जातं। असं मानलं जातं की महादेवांचे डोके व घसा थंड ठेवण्यासाठी शिवलिंगावरती एक कलश ठेवला जातो, ज्यामध्ये 24 तास शिवलिंगावरती थेंब थेंब पाणी पडत राहते। त्यामुळे जो भक्त मनापासून शिवलिंगावरती जलाभिषेक करतो त्याच्यावर भगवान शिवशंकरांची कृपा ही कायम राहते। या दिवशी महादेवांची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे। शेवटी भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची आहे। मात्र कधीही शिवलिंगाची पूजा करत असताना किंवा शिवलिंगावरती शिवपिंडीवरती अभिषेक करत असताना आपल्याला शांत बसून किंवा मौन धारण करून पूजा करायची आहे। तुम्ही मनातल्या मनामध्ये का होईना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। अभिषेक करताना किंवा शिवपूजा पूर्ण होईपर्यंत ओम नमः शिवाय किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करू शकता। मागच्या 3 सोमवारी तुम्ही ज्या पद्धतीने शिवपूजन केलं त्याच पद्धतीने महादेवांची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने श्रावणी सोमवारी 4थ्या सोमवारी देखील आपल्याला करायची आहे। शिवामूठ मात्र वेगळे असणार आहे। ज्या स्त्रियांना एखाद्या सोमवारी अडचण आली असेल तर त्यांनी त्या सोमवारी शिवामूठ वाहू नये किंवा पूजा करू नये। त्या दिवशी उपवास मात्र जरूर करावा। त्या दिवशीची जरी शिवामूठ राहिली तरी सुद्धा तुम्ही ती पुढच्या सोमवारी न वाहता त्या सोमवारची शिवामूठ व्हायची आहे। महादेवांना भोळाशंकर म्हटलं जातं, कारण की आपल्या साध्या सुध्या पूजेने सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात। अगदी साध्या पद्धतीने का होईना आपल्याकडे जे काही साहित्य उपलब्ध असेल ते साहित्य आपण अर्पण करून महादेवांची मनोभावे पूजा केली तरी देखील ते तुम्हाला शुभ आशीर्वाद देत असतात। संपूर्ण शिवपूजन करून झाल्यावरती आपल्याला शिवलिंगावरती शिवपिंडीवरती शिवामूठ व्हायची असते। तर 4थ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ जी आहे तर ती जव किंवा जवसाची शिवामूठ आपल्याला शिवपिंडीवरती व्हायची आहे। काही कॅलेंडरमध्ये जव तर काही कॅलेंडरमध्ये जवस अशी शिवामूठ दिलेली आहे। त्या श्रावणी सोमवारप्रमाणे त्या धान्याची मूठ शिवलिंगावरती अर्पण करायची असते। अनेक ठिकाणी जव ही शिवामूठ वाहण्यास सांगितलेली आहे। तर त्यामुळे तुम्हाला मोठ्या किराणा दुकानामध्ये किंवा पूजेच्या दुकानामध्ये जव हे धान्य सहज मिळून जाईल। अगदी मूठभर जव आपण घ्यायचे आहे, त्यावरती थोडेसे धान्य ओलं करून पाणी टाकायचं आहे आणि ते शिवलिंगावरती शिवामूठ म्हणून आपण वाहू शकतो। अनेक ठिकाणी कॅलेंडरमध्ये जवस हे सुद्धा सांगितलेलं आहे। जवस हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, सगळ्यांच्या घरामध्ये असतं। तर त्या जवसाची शिवामूठ सुद्धा तुम्ही शिवलिंगावरती वाहू शकता। जर तुम्हाला जव मिळाले नाही तर मग आपण शिवलिंगावरती काय शिवामूठ वाहणार, तर असा अनेक जणांना प्रश्न पडतो किंवा मग आपलं शिवामुठीचं व्रत मधूनच तुटू शकतं। त्यामुळे असं नाराज न होता मग तुम्ही जवसाची शिवामूठ जी आहे तर ती शिवलिंगावरती अर्पण करू शकता। शिवामूठ वाहताना आपल्याला ते धान्य ओलं करून घ्यायचं आहे। त्या धान्यावरती थोडंसं पाणी टाकून ओलं करून घ्यावं किंवा उजव्या हाताने शिवामूठ वाहत डाव्या हाताने आपल्याला धान्यावरती पाण्याची धार सोडायची आहे। शिवामूठ अर्पण करायची आहे। शिवलिंगावरती आपल्याला शिवामूठ वाहताना एक मंत्र म्हणायचा आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असं म्हणत आपण शिवलिंगावरती शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे। अशा प्रकारे तुम्ही एक मूठ सुद्धा
शिवलिंगावरती अर्पण करू शकता किंवा 3 मुठी सुद्धा शिवलिंगावरती अर्पण करू शकता, धान्य अर्पण करू शकता। आपल्याला शिवामूठ वाहण्यासाठी जव मिळालेच नाही तर आपल्याला शिवामुठीचं व्रतमध्येच राहू शकतं किंवा एखादी शिवामूठ राहते, त्याऐवजी बऱ्याच कॅलेंडरमध्ये जवससुद्धा शिवामूठ सांगितलेली आहे, त्यामुळे तुम्ही जवससुद्धा शिवामूठ वाहू शकता। तर आमच्या इकडे महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये जवस ही शिवामूठ सांगितलेली आहे आणि जे जव हे धान्य असतं ते थोडंसं गव्हाच्या साळीसारखं, गव्हाच्या लोब्यासारखं असतं। तर हे धान्य शक्यतो श्राद्ध विधी किंवा पितरांच्या ज्या विधी केल्या जातात तर त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं, होम हवन करण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं। तर त्यासाठी ते साहित्य होम हवन किंवा श्राद्ध कार्यामध्ये वापरावं आणि घरामध्ये जेव्हा आपण शिवामुठीचं व्रत करतो तर तेव्हा शक्यतो आपण जवस ही शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करणं योग्य ठरेल, कारण की आपण जेव्हा दुसरी शिवामूठ तीळ आहे तर ती आपण तीळ काळे तीळ न वाहता पांढरे तीळ वाहतो, कारण की काळे तीळ जे आहे तर ते होम हवन श्राद्ध कार्यामध्ये वापरले जातात, त्यासाठी पांढरे शिवामूठ वाहनं, पांढरे तीळ शिवामूठ वाहनं हे जास्त योग्य ठरतं। त्याचप्रमाणे जवपेक्षा जवस शिवामूठ वाहनं जास्त योग्य ठरतं, त्यासाठी तुम्ही जवस ही शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करू शकता। 3 वेळा तुम्ही शिवामूठ जी आहे तर ती वाहू शकता। तसेच अनेक कुटुंबामध्ये श्रावणी सोमवारचं व्रत केलं जातं, त्यामुळे अनेक स्त्रिया किंवा पुरुष श्रावणी सोमवारचा उपवास करत असतील, त्यांनी अगदी सकाळपासूनच नेहमीप्रमाणे उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी देवाला नैवेद्य अर्पण करून उपवास सोडायचा आहे। काही जण श्रावणी सोमवारला फक्त दूध आणि फळे खाऊनच उपवास करतात, काही जण दूध किंवा दुधाच्या वस्तू देखील खात नाहीत, काही जण तिखट मीठ सुद्धा खात नाहीत। तर ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्या 3 सोमवारी उपवास केला असेल त्याच पद्धतीने तुम्हाला हा श्रावणी सोमवारचा देखील उपवास करायचा आहे। संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे, त्यानंतर आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करून आपला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे। माझ्याकडून तुम्हा सर्वांना शेवटच्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।